पाकिस्तानातील 3 ठिकाणी भीषण स्फोट झालेले आहेत। रावळपिंडीतील पाकिस्तान लष्कराच्या मुख्यालयामध्ये स्फोट झालाय, तर पाकिस्तान हवाई दलाच्या नूर खान एअरबेसवर सुद्धा भीषण स्फोट झालाय। रफिकी आणि मुरीद एअरबेसवरही स्फोट झाल्याचं समोर आलंय। पाकिस्तानात झालेल्या भीषण स्फोटांचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पाकिस्तानच्या 3 ठिकाणी भीषण स्फोट झालेले आहेत। एअरबेसवर सुद्धा भीषण स्फोट झालाय, मात्र या भीषण स्फोटांचं कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे। रावळपिंडी, रफिकी आणि आणखी एका एअरबेसवर स्फोट झालेला आहे। पाकिस्तानातील 3 ठिकाणी हे भीषण स्फोट झालेत, कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे। तर लष्कराच्या पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात स्फोट झालेला आहे। बहुत तेजी से ये एक और अटैक हुआ और ये आप लोग देख सकते हैं कि कितना ये काफी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। शिवाजी, खरं तर काल रात्रीपासून आता सकाळपर्यंत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत। पाकिस्तानने पुन्हा एकदा काही निष्फळ असे प्रयत्न केलेले आहेत, अयशस्वी प्रयत्न केलेले आहेत। भारतानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। काय नेमकं घडलंय रात्रीपासून आतापर्यंत? थोडं सविस्तर, थोडं तपशीलवार। अगदीच, कारण रात्री भारतावरती सगळ्यात पहिल्यांदा असं वाटलं होतं की पाकिस्तान आता शहाणा होईल आणि भारतावरती कुठलीही कारवाई करणार नाही, ही डी एस्केलेशन कडे ही प्रोसेस जाईल असं वाटत होतं। मात्र अंधार पडताच पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ले भारतावरती सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता। भारताच्या S-4 आणि आकाश या एअर डिफेन्स सिस्टमनं ते पाडले। त्यानंतर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू होती आणि रात्री मोठा प्लॅन करण्यात येत होता। त्यामध्ये जी माहिती मिळते त्यानुसार पाकिस्तानचे जे महत्वाचे एअर बेस आहेत त्यांना निशाण्यावरती घेण्याचं भारताने ठरवलं होतं। त्यानुसार रावळपिंडीमधील पाकिस्तानचं जे खान एअरबेस आहे, नूर खान एअरबेस, त्याच्यावरती भारताने हल्ला केल्याचं पाकिस्तानच्या जे प्रवक्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्याकडनं जी माहिती मिळते त्यानुसार त्यांचं म्हणणं असं की भारताने हल्ला केलेले जे साधारणपणे रावळपिंडीतला नूर खान, शारकोट तळ आणि मरीद तळ यांच्यावरती भारताने हल्ला केलेला आहे। मात्र पाकिस्तानच्या या दाव्यावरती आपण विश्वास कितपत ठेवायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। पण एक गोष्ट आहे की हल्ला केल्यानंतर ते येऊन थेट सांगतात आणि त्या हल्ल्याबद्दल माहिती देखील देतात। तर आता जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार साधारण 3 एअरबेस जे आहेत ते या ठिकाणी भारताने उद्ध्वस्त केल्याची माहिती सध्या तरी समोर येत आहे। पाकिस्तानचे ICPR म्हणजे जी महासंचालक आहे लेफ्टनंट जनरल अहमद शहीद चौधरी यांनी ही माहिती दिलेली आहे। आणि दुसरीकडे जी माहिती मिळते त्यानुसार हे सगळेचे सगळे जे आहेत ते नष्ट झालेले आहेत। आता यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की भारताने 6 मिसाईल जे आहेत ते नष्ट केलेले आहेत। पाकिस्तानने भारताच्या विरोधात एक मोहीम हाती घेतलेली। आपण जसं ऑपरेशन सिंदूर चालवतो त्याच्यानुसार त्यांनी ऑपरेशन बनियान मरसूर असं नावाचं एक ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि हे बुनियान उल मरसूस भारताने पूर्णपणे नाकाम ठरवलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या नावांचा फक्त बोलबाला आहे। या बोलबाल्याचा म्हणजे आवाज जास्त आणि काम कमी, सातत्यानं त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात भारतावरती काल ड्रोन अटॅक करण्यात आले आणि भारताने पाकिस्तानला फक्त सुरुवातीच्या काळामध्ये भारत हल्ला करणार नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं, गाफील ठेवण्यात आलं। जे त्यांचे ड्रोन येत होते त्या ड्रोनला उत्तर सुरू होतं। मात्र त्याच काळामध्ये भारताने पाकिस्तानचं जे मेन टार्गेट आहे त्या मेन टार्गेटवरती लक्ष ठेवलं आणि पाकिस्तानचे एअरबेस जे आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं काम भारताने केलेलं आहे। त्यानंतर दुसरी जी माहिती आहे, पाकिस्तानने रात्री आपल्यावरती फतेह-1 नावाची जी त्यांची मिसाईल आहे त्या मिसाईलचा वापर केला आणि ती मिसाईल जी आहे भारताचं एक मोठं अस्त्र आहे। त्या अस्त्राच्या विरुद्ध नाव आपण सांगू शकत नाही, त्याच्या विरुद्ध डागल्याचं माहिती जी आहे ती समोर येत आहे। आणि फतेह-1 ही त्यांची एक गायडेड मल्टी लॉन्च रॉकेट सिस्टीम आहे। त्याचा वापर त्यांनी सरफेस टू सरफेस म्हणजे जमिनीवरून जमिनीवरती वापरण्यात येते। गायडेड शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आहे
आणि मल्टी लॉन्च रॉकेट सिस्टीम आहे. आणि ही जी आहे साधारण 140 किलोमीटर ते 150 किलोमीटरच्या आसपास वापरली जाते. तिचं वजन 300 ते 500 किलोग्रॅम आहे आणि तिचा वापर त्यांनी भारताच्या विरुद्ध केलेला आहे. भारताच्या एका मिसाईलला उडवण्यासाठी त्यांनी त्याचा प्रयत्न केला होता. भारताने ती जी मिसाईल आहे ती पाडलेली आहे एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर करून. आणि त्यानंतर आता पाकिस्ताननी सकाळी जी माहिती मिळते त्यानुसार भारतावरती पुन्हा हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता, तो देखील निष्फळ ठरवण्यात आलेला आहे. त्यांनी भारताने ज्या वेळेस बॅलिस्टिक मिसाईल लागल्या आणि त्यांचे एअरबेस जे आहे त्याचं मोठं नुकसान केलेलं आहे. आणि त्याचं काल सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तानकडनं भारताचे जे काल एअरबेस आहे ते नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. श्रीनगर असो आणि त्यानंतर पठाणकोट असो, त्यानंतर उरी असो, या भागातले जे आपले एअरबेस आहे त्यांच्यावरती काल आपल्याला आठवत असेल तर हल्ला करण्यात आला होता आणि भारताने सगळे एअरबेस आपले सेफ आहेत हे सांगितलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानने जेव्हा भारताच्या एअरबेसवर हल्ला केला त्यानंतर भारताने उत्तर, भारत शक्यतो पहिल्यांदा हल्ला करत नाही, हे भारताची सातत्याची रणनीती आहे. मात्र जर कोणी हल्ला केला तर त्याला सोडत देखील नाही, हे भारताने आतापर्यंत सातत्याने दाखवलेलं आहे. म्हणजे 1947 असो, 1971 असो, त्यानंतर 1999चं कारगिल असो, या सगळ्या युद्धांमध्ये पहिल्यांदा पाकिस्तानने आगळीक केलेली आहे आणि मग भारताने त्यांना आपल्या गुडघ्यावरती टेकायला भाग पाडलेला आहे. तर एकंदरीत आताची जर परिस्थिती पाहिली तर भारताने पाकिस्तानचं फतेह-1 जे आहे मिसाईल ते तर पाडलेलंच आहे, मात्र पाकिस्तानवरती बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला केलेला आहे. नाही, खरं शिवाजी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे भारताचा स्वभाव हा कधीही पहिलं सुरुवात आपण करणं हा राहिलेला नाहीच आहे. तुम्ही जोडलेले राहा, आणखी बऱ्याच बातम्यांविषयी तुमच्याशी बोलायचं आहे, आणखी बरेच तपशील तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. तर पाकच्या हल्ल्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. सकाळी 10 वाजता भारतीय लष्कराची पत्रकार परिषद पार पडणार आहे. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. भारताकडून पाकच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. सकाळी 10 वाजता भारतीय लष्कराची पत्रकार परिषद पार पडेल. त्या पत्रकार परिषदेमध्ये रात्री ज्या घडामोडी घडल्या, ज्या महत्वाच्या घडामोडी घडल्या त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती दिलं जाणं अपेक्षित आहे. सकाळी 10 वाजता भारतीय लष्कराची ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेमधून रात्री नेमक्या काय घडामोडी घडल्या, पाकिस्तानकडून कशा प्रकारे कुरापती करण्यात आल्या, भारताच्या कोणत्या भागांमध्ये पाकिस्ताननं पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न केला, अयशस्वी प्रयत्न केला, भारतानं तो प्रयत्न कशा प्रकारे हाणून पाडला आणि मग भारतानं कशा प्रकारे जोरदार प्रत्युत्तर दिलं, त्या प्रत्युत्तरामध्ये भारतानं पाकिस्तानवर नेमकी कोणती कारवाई केली, कोणत्या भागांमध्ये कारवाई केली आणि पाकिस्तानचं कशा प्रकारे नुकसान झालं, या सगळ्या संदर्भातली माहिती या लष्कराच्या पत्रकार परिषदेतून मिळणं अपेक्षित आहे, जी पत्रकार परिषद सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात. या पत्रकार परिषदेविषयी बोलूया. आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शिवाजी, खरं तर पत्रकार परिषद पार पडते, पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय होणार हे मागच्या 2 पत्रकार परिषदेमधून आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता रात्री नेमकी जी कारवाई झाली, भारतानं कशा प्रकारे चोख प्रत्युत्तर दिलं, त्याची माहिती दिली जाऊ शकते या पत्रकार परिषदेत. अगदी पाकिस्तानने काल रात्री भारतावरती ज्या पद्धतीने शेलिंग सुरू केलं, त्याच्यानंतर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ड्रोनचा मारा करण्यात आला होता, तो भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने परतवून लावला. आणि नंतर सुरुवातीला आपण पाहिलं असेल की आपण सातत्याने हे पाहायला मिळत होतं की पाकिस्तान आपल्यावरती हल्ला करतो आणि आपण त्याच्यावरती प्रत्युत्तर देतोय. मात्र पाकिस्तानने भारताच्या साधारण 20हून अधिक शहरांना टार्गेट रात्री केलं होतं आणि ही बाब महत्वाची आहे. आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानवरती रात्री 12-1 नंतर साधारण 3 वाजताच्या दरम्यान बॅलिस्टिक मिसाईलचा वापर केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आणि या सगळ्याच्या दृष्टिकोनातून सकाळी पत्रकार परिषद भारत सरकारच्या वतीने घेतली जाणार होती. मात्र जेव्हा पाकिस्तानला समजलं की बॅलिस्टिक मिसाईल लागण्यात आल्या, पाकिस्तानने भारतावरती हल्ले करायला आता सुरुवात केलेली आहे आणि भारत जे आहे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना पाहायला मिळते. आता जर आपण पाहिलं तर पूंछ असो, त्याच्यानंतर इतर ठिकाणी सध्या पाकिस्तानचा जो आहे तो गोळीबार जो आहे तो सध्या सुरू आहे. पाकिस्तान म्हणजे एक प्रकारे जे आपण पुराणातल्या कथा म्हणतो असतो, अंधार पडल्यानंतर भूत जागे होतात, तसा पाकिस्तान अंधार पडल्यानंतर भूतासारखा जागा होतो. तर आता पाकिस्तानने
भारताच्या काही भागामध्ये पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. स्वतःची एअर स्पेस ती देखील बंद केलेली आहे. कारण काल त्यांनी ज्या पद्धतीने एअर स्पेस वरती सुरुवातीला भारत हल्ला करू नये म्हणून नागरी जे लोक आहेत त्यांची सेवा जी आहे ती सुरू ठेवली होती. आणि पाकिस्तानला हे माहिती होतं की भारत हा नियमाने युद्धाच्या नियम तोडत नाही. कारण भारताने जर हल्ला केला असता त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या जे नागरी विमान आहे ती जर लक्ष झाले असते तर पाकिस्तानला एक जागतिक स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे आहे भारताला कुठेतरी कमी लेखण्याचा प्रयत्न केला. खरं शिवाजी, त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय होतंय त्याकडे तुमचंही लक्ष असू द्या, पुढारी न्यूजचं सुद्धा लक्ष असणार आहे, प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता लागलेली असणार आहे. तुम्ही जोडलेलेच राहा. आणखी काही बातम्यांसंदर्भात तुमच्याशी बोलायचंच आहे. पाकिस्तानमधील हवाई क्षेत्र विमान वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानातील 3 एअरबेसवर झालेल्या हल्ल्यानंतर हवाई क्षेत्र बंद करण्यात आलंय. व्यावसायिक आणि इतर विमान वाहतुकीसाठी हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद करण्यात आले. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पाकमधील हवाई क्षेत्र हे विमान वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आणि त्याचा परिणाम अर्थातच आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर होणार आहे. कारण पाकच्या हवाई क्षेत्रामध्ये आता विमान वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. जी आंतरराष्ट्रीय विमानं पाकच्या हवाई क्षेत्रातून जातात, पाकिस्तानच्या आकाशातून किंबहुना त्यांच्या हवाई क्षेत्रातून जातात, त्यांच्यावर सुद्धा आता बंदी घातली जाणार आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर, जागतिक विमान वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे. पाकमधील हवाई क्षेत्र विमान वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलंय. पाकमधील हवाई क्षेत्र हे पूर्णपणे बंद करण्यात आलंय आणि त्याचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील 3 एअरबेसवर झालेल्या हल्ल्यानंतर हवाई क्षेत्र बंद करण्यात आले. तर पाकिस्तानकडून फतेह 2 या क्षेपणास्त्रानं हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हरियाणातील सिरसामध्ये भारतीय लष्करानं हे क्षेपणास्त्र अडवलं. भारतीय लष्कराकडून या क्षेपणास्त्राचा परिणाम भारतावर होऊ दिला गेला नाही. मात्र फतेह 2 या क्षेपणास्त्रानं हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. भारतीय लष्करानं वेळीच हे क्षेपणास्त्र अडवलेलं आहे. आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. आपण या संदर्भात त्यांच्याशी बोलूया. शिवाजी, अगदी काही वेळापूर्वी तुम्ही बोलताना म्हणालेला होतात की आता क्षेपणास्त्राचा वापर पाकिस्ताननं सुरू केलेला आहे, मिसाईलचा वापर पाकिस्ताननं सुरू केलेला आहे आणि ही बातमी सुद्धा त्याच संदर्भातली, त्याविषयी थोडं बोलूया. अगदी पाकिस्तानने सुरुवातीला मिसाईलचा वापर केला होता भारतावरती. फतेह 1, फतेह 2 नावाच्या साधारण 140 किलोमीटर ते 160 किलोमीटरच्या आसपास मारा करू शकतं. जमीन टू जमीन असं मारा करणारा ही हत्यार आहे. पाकिस्तानने स्वतः डेव्हलप केल्याचं सांगण्यात येतं आणि याचा वापर करून भारताच्या एक मोठ्या कॅम्पवरती मोठ्या जे अस्त्र म्हणून वापरलं जातं, त्याचं नाव आपण सांगू शकत नाही, तिथे थेट याचा वापर करण्याचा प्रयत्न होता. भारताचं जे मोठं शस्त्र आहे त्या शस्त्रावरती अटॅक करून ते डिफ्यूज करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा होता. त्याच्या अगोदर पाकिस्तानची हवा भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनी काढून घेतली. कारण भारताचं एअर डिफेन्स सिस्टम अत्यंत चोख आहे. जगातल्या सगळ्यात प्रगत एअर डिफेन्स सिस्टम पैकी असलेलं हे सिस्टम आहे आणि हे रशियाकडनं भारताने खरेदी केलं होतं. या एअर डिफेन्स सिस्टम मध्ये 600 किलोमीटर पर्यंत एखादं शस्त्र जेव्हा त्या डिफेन्स क्षेत्राच्या आसपास येत असतं त्या क्षेत्रात आल्यानंतर ते अगोदरच अलर्ट करतं आणि 400 किलोमीटरच्या दरम्यान, म्हणजे त्याची रेंज 400 किलोमीटर आहे, मात्र त्याची जी रडार क्षमता आहे ती 600 किलोमीटरच्या पासूनच ते शस्त्र भारताकडे येते याची माहिती युनिटला देते, कंट्रोल युनिटला देते. त्यामुळे होतं असं की ते 400 किलोमीटरच्या टप्प्यात आल्यानंतर तिथून ताबडतोब मारा केला जातो आणि त्याच्या ज्या मिसाईल आहेत उत्तरादाखल, म्हणजे जे समोरून येणारं शस्त्र आहे त्याला पाडण्यासाठीचं, ते एका सेकंदामध्ये 5 किलोमीटर जातं. जगातलं असं कोणतंच शस्त्र नाहीये की ते एका सेकंदामध्ये बाहेर पडल्यानंतर 5 किलोमीटर जातं आणि ऍट ए टाइम ते 2 मिसाईल सोडतं. पहिली मिसाईल सोडल्यानंतर पहिल्या मिसाईल मधून ते सुटलं तर दुसऱ्या मिसाईल मध्ये जातं आणि याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा या दोन्ही याच्यामधून ते सुटतं तेव्हा पुन्हा कंट्रोल युनिटला सांगतं की जे शस्त्र आलं होतं समोरचं एनिमीचं ते सुटलेलं नाहीये. मग कंट्रोल युनिट मध्ये जी माणसं आहेत
ते त्याच्यावरती पुन्हा अटॅक करतात. आणि भारताकडे असे 5 आपण रशियाकडनं खरेदी केले होते. बरं. एक पाकिस्तानच्या बाजूला वापरण्यात आलेला आहे, एक दिल्लीच्या बाजूला ठेवण्यात आलेला आहे, एक चायनाच्या बाजूने वापरण्यात आलेला आहे. अशा देशातील वेगवेगळ्या ठिकाणी ही रडार सिस्टीम जी आहे आपली ती वापरण्यात आलेली आहे. आणि फक्त तेच नाही तर भारताने जेव्हा ते खरेदी केलं तेव्हा त्याच्यासोबत 1000 मिसाईल देखील इतर जे आहेत त्या आपण खरेदी केलेल्या आहेत. तर ही सध्याची परिस्थिती आहे आणि याच्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञान फक्त रशियाकडे आहे. रशियाने हे तंत्रज्ञान चीनला देखील दिलेलं आहे, मात्र चीनकडे S-400 नाही तर S-300 आहे. बरं. रशियाकडे S-500 आहे, भारताकडे S-400 आहे आणि अमेरिकेकडे देखील अशाच पद्धतीच्या मिसाईल आहेत. मात्र भारताकडचं जे सध्या S-400 आहे ते कोणत्याही दिशेने जेव्हा शत्रू राष्ट्राचं हत्यार येतं किंवा शस्त्र येतं. नाही, खरं आहे तेव्हा शिवाजी, ते तुम्ही जी माहिती देताय त्यावरून एक निश्चित आहे की भारताची डिफेन्स सिस्टीम ही अर्थातच मजबूत आहे. तुम्ही जोडलेले राहा, बऱ्याच बातम्यांविषयी तुमच्याशी बोलायचंच आहे. तर पाकच्या हल्ल्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. पीओकेतील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर भारतानं ड्रोन हल्ले केले. पाकिस्तानच्या सियालकोट आणि जलालमध्ये भारताकडून प्रतिहल्ला करण्यात आलाय. एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे. भारतीय सैन्याचा जम्मू सेक्टरमध्ये पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात जेट पे चल रहे हैं, उनके जो जेट है ना उनके जेट पे चल रहे हैं, जेट आ रहे हैं, जेट आ रहे हैं, जेट पे चल रहे हैं. चलो बस दोनों पकड़ो, वो जेट आया भैया उनका. कुछ नहीं बस स्टैंड से सारे जेट पे चल रहे हैं, उनके जो जेट है ना उनके जेट पे चल रहे हैं, जेट आ रहे हैं, जेट आ रहे हैं, जेट पे चल रहे हैं. चलो बस दोनों. भाईजान ये देख सकते हैं आप, यहाँ पर जो है अभी भारतीय ड्रोन है जिसको गिराने के चक्कर में जो जलालपुर जट्टा की छावनी है वो जो है वो अब फायरिंग कर रही है. और ये आप देख सकते हैं. यार ये वीडियो बना ले. और यार ये है कौन ड्रोन नहीं. या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, आपण काही वेळापूर्वी जसं बोलत होतो, भारत पहिला हल्ला करत नाही, सुरुवात भारत करत नाही, मात्र जर सुरुवात केली तर मग भारत सोडतही नाही, तशीच परिस्थिती आहे. अगदीच, म्हणजे भारत सुरुवात करत नाही मात्र शेवट आपण करतो असं जे काही म्हटलं जातं ना ते भारत आहे. भारताचं सातत्यानं सूत्र असं आहे की भारताकडे अणुबॉम्ब आहे, मात्र भारत कधी पहिल्यांदा वापरणार नाही, हे भारताचं सूत्र आहे. भारताने आतापर्यंत जे काही केलेलं आहे ते स्वसंरक्षणार्थ आहे. आणि जेव्हा नाश मनुष्य पर छाता आहे, पहिले विवेक मर जाता आहे, जे काही म्हटलं जातं त्याच पद्धतीनं पाकिस्तानचा विवेक जो आहे तो या ठिकाणी मेलेला आहे. आणि त्या विवेकाला जागृत करणे, तो विवेक जागेवर ठिकाणावर आणण्याचं अस्त्र शस्त्र हे भारताला माहिती आहे. कारण भारताकडून ज्या पद्धतीने पाकिस्तानला आता उत्तर सुरू आहे, तिथली जनता देखील म्हणत असेल की आपण कोणतं सरकार या ठिकाणी आपण निवडून दिलेलं आहे. आणि भारताचं जे युद्ध आहे ते माणुसकीच्या शत्रू सोबत आहे. कारण अटल बिहारी वाजपेयी त्यांना म्हटले होते की चिंगारी का खेल बुरा होता है, औरों के घर में आग लगाने का जो तेरा सपना है वो अपनों ही घर में सदा खरा होता है. कारण सातत्यानं त्यांनी भारतामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते जी कबर ते भारतासाठी खोदत होते त्या कबरीमध्ये त्यांना स्वतःला जावं लागलेलं आहे. सातत्यानं अशा पद्धतीची आगळीक जी आहे ती पाकिस्तानकडनं करण्यात आली होती आणि त्याला भारताकडनं चोख असं उत्तर दिलेलं आहे. तर या सगळ्याच्या मध्ये पाकिस्तान म्हणजे आहे काय याच्यासाठी म्हणजे पाकिस्तानला स्वतःचं आतापर्यंत अस्तित्व जगासमोर दाखवताच आलेलं नाहीये. आणि जी माहिती मिळते त्यानुसार लाहोर असो, त्यानंतर रावळपिंडी असो,
त्याच्यानंतर चकवाल असतो, शोरकोट असो, या ठिकाणी पाकिस्तानचे आता मोठमोठे धमाके सुरू झालेले आहेत. आता या धमाक्याबद्दल जोपर्यंत थेट आपलं भारत सरकार आणि भारताची जी आर्मी आहे, सुरक्षा दलं आहेत, माहिती सांगत नाही तोपर्यंत आपण फक्त यांची जी माहिती येते समोर, त्यांचा जो दावा सांगितला जातोय ते दावेच म्हणूया. कारण आपला भारत सरकार जेव्हा माहिती सांगतं तेव्हा खरी माहिती आपल्याला समोर येते. आणि पुढारी न्यूज हे आपलं एक जबाबदार चॅनल आहे. युद्ध हे कोणत्याही देशाचं अंतिम हत्यार असतं हे देखील जाणीव असणं गरजेचं आहे. कारण युद्धज्योत निर्माण करून कुठल्याही देशामध्ये चांगलं होत नाही. त्याचा जर्मनी होतो, त्याचा हिटलर होतो, याची जाणीव भारताला आहे. म्हणून तर भारताने कधीही कोणत्या देशावरती हल्ला केला नाही. मात्र हल्ला केल्यानंतर शेवट मात्र भारताने केलेला आहे. हे आतापर्यंत इतिहास पाकिस्तानला माहिती आहे. आजचा जर आपण पाहिलं तर पाकिस्तानच्या ज्या मिसाईल आली ती फतेवन ही आपण नष्ट केलेली आहे. आणि त्यानंतर जे ड्रोनचे हल्ले सातत्याने भारतावरती केले जात होते त्याला देखील उत्तर जे आहे ते भारताने दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, पाकिस्तानने जे रात्रभरपर्यंत नागरिकांना लक्ष करून स्वतःला ढाल बनवून भारतावरती हल्ले करण्याचा जो प्रयत्न केला होता, आता पाकिस्तानला जाणीव झाली आहे की अशा पद्धतीची ढाल करून कुठलाही उपयोग होणार नाही. भारताने पाकिस्तानच्या एअरबेस वरती जे हल्ले केलेले आहेत त्यानंतर पाकिस्तान आता त्याची बोखलाहट जी आहे ती निश्चित समोर येईल. आणि पाकिस्तान आज या सगळ्या संदर्भामध्ये काय बोलतो हे पाहणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तानच्या चकवाल मुरीद नावाचा जो भाग आहे तिथे देखील अशा पद्धतीचं आपण अटॅक करण्याचं हे जे आहे, हल्ला केल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. बरं शिवाजी, तुम्ही जोडलेले राहाच. आपल्यासोबत सतीश ढगे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. आंतरराष्ट्रीय विषयांचे, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून सतीश ढगे सरांकडे पाहिलं जातं. सतीश ढगे सर, आत्ता बोलताना आमचे प्रतिनिधी, नवी दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी रामधारी सिंह दिनकर यांचं एक वाक्य वापरलं, जब नाश मनुष्य पर छाता है पहले विवेक मर जाता है. पाकिस्तानच्या बाबतीत हेच घडतंय. पहिल्या वेळेस चूक झाली, भारतानं उत्तर दिलं, पुन्हा चूक केली, पुन्हा भारतानं उत्तर दिलं. काल रात्री पुन्हा पाकिस्ताननं हल्ल्याचा निष्फळ प्रयत्न केलाय, अपयशी प्रयत्न केलाय आणि भारतानं पुन्हा उत्तर दिलंय. नक्कीच पाकिस्तान तर चुका करतच आलेला आहे आणि आता तर जो आहे तो घोड चुका करतोय आणि त्या घोड चुकांची त्याला एक प्रकारे जे आहे प्रायश्चित्त करावंच लागणार आहे. त्याची शिक्षा त्याला मिळणारच आहे. आणि कालच्या रात्रीचं जर आपण त्या ठिकाणी डिस्कशन करत असू तर नक्कीच पाकिस्ताननं पुन्हा युद्धकुरीच्या त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मोठ्या प्रमाणावर वाढवलेल्या आहेत आणि ते एक्सपेक्टेड लाईनवरच होतं. कारण ज्या प्रकारे काल मोठ्या प्रमाणावर 300 ते 400 ड्रोन्स त्यानं भारताच्या हद्दीमध्ये पाठवले आणि एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की प्रोबिंग एक्सरसाइज होती. म्हणजे एक प्रकारे त्यांनी होमवर्क केले की आपली एअर डिफेन्स सिस्टमची एंट्री एक्झिट पॉईंट कसे आहेत आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये आर्म्ड वेपन्स सहित किंवा आर्म्ड ड्रोन्स, शस्त्रास्त्रांसहित तो ड्रोन्स पाठवणार, मिसाईल्स पाठवणार, होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये तो फायटर जेट सुद्धा पाठवणार, अशा प्रकारची अपेक्षा किंवा अशा प्रकारचं जे आहे मला त्या ठिकाणचं एस्केलेशन लॅडर तो वाढवणार अशी अपेक्षा त्या ठिकाणी होती. त्याच अनुषंगाने मागच्या 12 तासामध्ये त्यांनी असाही दावा त्या ठिकाणी आहे की स्वतः 2 मिसाईलचा, जी इराणियन मेड आहे आणि हायपरसोनिक मिसाईल आहे, त्याच्या अनुषंगाने भारतामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कमीत कमी 26 ड्रोनच्या माध्यमातून जे आहे जम्मू काश्मीर पासून ते गुजरात पर्यंत वेगवेगळ्या भागांमध्ये हल्ला करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आता या फक्त बातम्या आहेत, ज्यावेळेस प्रेस ब्रीफिंग होईल त्यावेळेस त्या ठिकाणी कन्फर्म होईल. पण असा हल्ला करण्याचा जरी त्यांनी प्रयत्न केला असला तरी त्याला आपली एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती मजबूतपणे त्यांनी हे हल्ले त्या ठिकाणी रोखले. नेमकं याचं एक्सटेंट किती होतं, कशा प्रकारे या सगळ्या घटना घडल्या, ज्यावेळेस अधिकृतरित्या प्रेस ब्रीफिंग होईल त्याच वेळेस आपण त्याला पुष्टी देऊ शकतो. अशाही बातम्या येत आहेत की रेसिप्रोकल आपण जे आहे त्याला रिस्पॉन्स त्या ठिकाणी केलेला आहे, ती आपली भूमिका राहिलेली आहे. आणि रेसिप्रोकल ऍक्शन मध्ये आपण पाकिस्तान मधले आपण सामान्य माणसांना मारत नाही. म्हणजे तुमचं सुरुवातीला आपण जे इंट्रोडक्शन त्या ठिकाणी दिलं की पाकिस्तान आणि आपल्यामध्ये जो आहे हाच महत्वाचा फरक आहे की आपण रिस्पॉन्सिबल नेशन आहोत, आपण रिस्पॉन्सिबल पॉवर आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान जे आहे त्याला आंतरराष्ट्रीय नियमांची ना चाड आहे ना त्याला जे आहे कुठल्या मानवतेशी संबंधित किंवा बाकीचं काही त्या ठिकाणी दिलं गेलंय. आणि म्हणूनच सामान्य लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न तो नेहमी करतो. त्याच्या विपरीत भारतानं सुद्धा ऍक्शन केली. पण भारतानं ज्या बातम्या येत आहेत की ऍक्शन अशा प्रकारे केली की आपण फक्त स्ट्रॅटेजिक लोकेशन्स, स्ट्रॅटेजिक एअरबेस त्यांचे जे आहेत ते टार्गेट केले, ज्यामध्ये रफिकी एअरबेस त्यांचा त्या ठिकाणी असेल, नूरखान एअरबेस जो रावलपिंडी मधला आहे तो त्या ठिकाणी असेल, शोरकोट एअरबेसवर सुद्धा जे आहे अटॅक झाल्याची बातमी त्या ठिकाणी येते, मुरीद एअरबेसवर अटॅक झाल्याची बातमी येते. तर मुळात GHQ रावलपिंडी आपण ज्याला म्हणतो, जनरल हेडक्वार्टर रावलपिंडी,
खऱ्या अर्थाने जे आहे त्यांचं लव्ह सेंटर आहे त्यांच्या आर्म्ड फोर्सेसचं, आणि तिथल्याच एअरबेसवर जर आपण त्या ठिकाणी हल्ला करण्यामध्ये यशस्वी झालो असेल तर यावरून दिसतं की पाकिस्तानमधलं कुठलंच शहर किंवा कुठलीच गोष्ट जी आहे ती आपल्या रीचच्या बाहेर नाही, पण फक्त आम्ही रिस्ट्रेंट ठेवलेला आहे. आम्ही जे आहे रेसिप्रोकल ऍक्शन करतोय, म्हणून जे आहे आतापर्यंत पाकिस्तान त्यामुळे वाचतोय. माझ्या मते येणाऱ्या काळामध्ये जे आहे पाकिस्तानला याची किंमत मोजावीच लागणार. बरं, सतीश ढगे सर, तुम्ही सुद्धा जोडलेलेच राहा आणि या महत्त्वाच्या तपशिलासाठी धन्यवाद. मात्र तुम्ही जोडलेलेच राहा, आणखी बऱ्याच विषयांवर बोलायचं आहे, आणखी बरेच विषय समजून घ्यायचे आहेत. तुमचं विश्लेषण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. सकाळी 10 वाजता भारतीय लष्कराची पत्रकार परिषद पार पडणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये जसं सतीश ढगे सर म्हणत होते, अधिकृत माहिती नेमकं काय घडलं रात्री ती दिली जाईल आणि त्या पत्रकार परिषदेनंतर आपण ठामपणे म्हणू शकू की रात्री हे घडलं, रात्री भारतानं अशा प्रकारे चोख प्रत्युत्तर दिलं, रात्री भारतानं पाकिस्तानचं अशा प्रकारे नुकसान केलं आणि रात्री पाकिस्ताननं पुन्हा एकदा काय नेमक्या कुरापती केल्या होत्या या संदर्भातला अधिकृत तपशील 10 वाजताच्या या पत्रकार परिषदेमध्ये दिला जाईल. तर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताच्या प्रतिहल्ल्यानंतर पाक पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा यामुळं आणखी वाढू शकतो, कारण पाकिस्ताननं जर पुन्हा हल्ला केला तर भारत अर्थात चोख प्रत्युत्तर देईल. भारत पहिला हल्ला करत नसला तरी सुद्धा कोणी जर सुरुवात केली तर शेवट भारत करतो. भारत त्याला नक्कीच चोख प्रत्युत्तर देतो, हे मात्र नक्की. आणि त्याच्यामुळे पाकिस्ताननं जर पुन्हा कुरापती केल्या, पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न केला तर भारत चोख प्रत्युत्तर देईल अशी शक्यता ही जास्त आहे. आणि त्यामुळं भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा आता आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली.